पायलचे आज लग्नाचे रिसेप्शन होते. ती तिच्या नवऱ्यासोबत स्टेजवर नटून थाटून उभी होती. तिने एकदा चारी दिशांना नजर फिरवली. सगळं कसं राजेशाही सारखं सजलेलं होतं. एवढं राजेशाही सारखं लग्न करणं तिचे आई वडील विचार सुद्धा करू शकत नव्हते. पायल एका मध्यमवर्गीय घरातून होती. ती एक स्कूल शिक्षिका होती आणि तिचं लग्न ज्या व्यक्तीबरोबर होणार होतं तो व्यक्ती फक्त श्रीमंत म्हणता येणार नाही, तर खूप म्हणजे खूप श्रीमंत व्यक्ती होता. एक नामांकित बिझनेसमॅन होता. एका 5 स्टार हॉटेलमध्ये तिचे लग्नाचे रिसेप्शन चालू होते. तिचे लग्न 4 दिवसांपूर्वी याच 5 स्टार हॉटेलमध्ये झाले होते. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा आणि दुपारी ती लगेच माहेरी आली होती. त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला म्हणजे हर्षवर्धनला नीट ओळखत सुद्धा नव्हती. आणि कशी ओळखेल, कारण अवघ्या 2 दिवसात तिचं लग्न ठरलेलं. लग्न रिसेप्शन मध्ये पाण्यासारखा पैसा ओतला होता. फक्त तिचा नवरा हर्षवर्धन तिच्यासोबत अजून एकही शब्द बोलला नव्हता. ते तिच्या मनाला खटकत होतं. एवढ्या घाईघाईने तिचं लग्न का झालं हे तिला समजत नव्हतं. तिच्या आई वडिलांना विचारायला सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता. पायलचे वय 25 पूर्ण झाले होते आणि ती एक प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. एक साधं सरळ आयुष्य तिला जगायला खूप आवडत होतं. सांगायचं झालं तर महागाच्या चपला जरी तिला स्वस्त भेटल्या तरी तिला खूप आनंद होत होता. छोट्या छोट्या दुकानात जाऊन वस्तूंचा भाव करून घेणं हे तिला खूप आवडायचं. पण आता तिला कळत होतं तीच आता या जगात घरात लग्न होतंय तिथे हे सगळं करणं अशक्य आहे. जेव्हा एका आवाजाने तिचं लक्ष आकर्षित होते तो आवाज हर्षवर्धनचा होता. लग्नाबद्दल 2 शब्द बोलायला त्याच्या हातात माईक दिला होता. हर्षवर्धन माईक मध्ये बोलला की शेवटी माझं लग्न झालंच. हे ऐकून त्याच्या घरचे जे मागे उभे होते ते जोरजोरात हसले. पायलला ही गोष्ट जरा विचित्र वाटली, पण ती तरी काय करू शकत होती. ती पण थोडी हसायची म्हणून हसली. नंतर हर्षवर्धनने भरपूर जणांची नावं घेतली ज्यांना पायल ओळखत पण नव्हती आणि हर्षवर्धनने त्यांचे लग्न ठरण्याबाबत आभार मानले. शेवटी त्याने स्वतःच्या परिवाराचे आभार मानले आणि स्टेजच्या खाली उतरून गेला. पायलला काय चाललंय हे समजत नव्हतं. हर्षवर्धनने पायलचे नावही घेतले नव्हते. असला कसा नवरा भेटला होता तिला. हे नातं हर्षवर्धनला नव्हतं पाहिजे का? स्टेजवरून सरळ हर्षवर्धन खाली त्याच्या मित्र विकासकडे गेला होता. त्याच्यासोबत बसून बियर पिऊ लागला. हर्षवर्धन आणि विकास हसून खेळून गप्पा मारत होते की अचानक हर्षवर्धन गंभीर झाला आणि म्हणाला, विकास ते कॉन्ट्रॅक्ट मी व्यवस्थित वाचलंय. विकास हर्षवर्धनकडे खूप लक्षपूर्वक पाहायला लागला, कारण विकासला माहित होतं तो कोणत्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतोय. पप्पांनी माझ्याकडे कोणताच पर्याय ठेवला नाही. माझी इच्छा असूनही मी तिला घटस्फोट नाही देऊ शकत. फक्त तिची इच्छा असेल तरच आमचा घटस्फोट होऊ शकतो. विकास हर्षवर्धनकडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला, तू हे काय बोलतोय हर्ष? 4च दिवस झाले तुझं लग्न होऊन आणि घटस्फोटाच्या गोष्टी करतोय. अजून तर तू पायलला ओळखत सुद्धा नाहीस. ती तुला आवडू पण शकते आणि तू तिच्यासोबत आयुष्य सुद्धा घालवू शकतो. नाही विकास, तुला नाही माहिती. हे नाते एक ना आवडीचे नाते आहे. खूप दिवस नाही टिकणार. आणि तूच विचार कर, एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीने माझ्यासोबत का लग्न केलं असेल? अर्थातच पैशांसाठी. तिला पैसे दिले की ती घटस्फोटसाठी सहजच तयार होईल. आणि तसं पण माझ्या पप्पांनी हे लग्न माझ्यावर लादलंय. फक्त 2 दिवसात कोणती मुलगी लग्नासाठी तयार होईल? मी असल्या मुलींना चांगलंच ओळखतो. टीचर आहे ना ती, खूप हुशार आहे. पण जाऊ दे, मी लवकरच तिच्यापासून सुटकारा घेईन. थोड्या वेळातच जेवणाचा सुगंध येऊ लागला. जेवणाच्या टेबलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ सजले होते. पण पायलची भूक पळाली होती, कारण तिच्या मनात एक वेगळ्या शंकेने घर केलं होतं. तेव्हा तिला एक वेगळा सुगंध जाणवला. तिने शेजारी पाहिले तर हर्षवर्धन तिच्या शेजारी बसला होता. हर्षवर्धनला तिने पहिल्यांदा एवढा जवळून पाहिलं होतं. गोरा पान, उंच, नाकशार, कोडी वधाडी, जिम करून कमावलेलं शरीर, एकदम परफेक्ट बिझनेसमॅन वाटत होता. ती त्याला पाहतच राहिली. तिला अचानक कोणीतरी म्हटले, खाऊन घे बाळा. तिने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा तिची सासू वेटरला जेवण सर्व करायला लावत होती. त्या परत म्हणाल्या, खाऊन घे बाळा, उद्या तुमची फ्लाईट सकाळी 6 वाजता आहे. तुम्हाला लवकर उठायला लागेल. सकाळी 6च्या फ्लाईटने पायलला हर्षवर्धन बरोबर हनीमूनला जायचे होते. पण त्यांना कुठे हनीमूनला जायचं हे सुद्धा तिला माहित नव्हतं. 1-2 तासानंतर पायल तिच्या रूममध्ये होती. मोबाईल पाहता पाहता तिला झोप कधी लागली हेही कळालं नाही. पहाटे दरवाजावर कोणीतरी टकटक केली आणि त्या टकटकने तिला जाग आली आणि ती दचकून उठली.
दरवाजा खोलल्यावर समोर सासूबाई होत्या. अगं बाळा, लवकर आवरून खाली ये, हर्षवर्धन तयार होऊन तुझी वाट पाहतोय. पायलने पटकन अंघोळ करून एक सिंपल सिफॉनची लाल कलरची साडी घातली. हलकासा मेकअप केला, त्यावर मॅचिंग दागिने घातले आणि एकदा आरशात पाहून खाली गेली. आपली पायल सुद्धा दिसायला काही कमी नव्हती. गोरी पान, उंच लांब केस, नाकात सरळ, पाहून कोणी पण तिच्या प्रेमात पडेल. खाली आल्यावर हर्षवर्धन तिला पाहतच उठला आणि बाहेर गाडीकडे निघून गेला. पायल जाताना सगळ्यांच्या पाया पडली आणि बाहेर हर्षवर्धनच्या मागे पळतच गेली. रस्त्यात पायलने हर्षवर्धन सोबत बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण हर्षवर्धनने तिच्यात काही रस दाखवला नाही. पायलच्या वर्गात सुद्धा असे काही मुलं होती की जी जास्त बोलत नव्हती, खूप लाजायची आणि त्यांच्यासोबत सारखं सारखं बोलायचा प्रयत्न केला ती मुलं नाराज होत असे, नाहीतर रडायला लागत असे. पायलला सुद्धा हर्षवर्धन त्याच मुलांसारखा वाटला, त्यामुळे तिने जास्त बोलायचे टाळले. एअरपोर्टवर गेल्यावर तिला कळाले की ते दोघे मुंबईला जात आहे. मुंबईसोबत तिच्या गोड आठवणी जोडल्या होत्या. काही वर्ष अगोदर ती आपल्या मावशीकडे मुंबईला गेली होती, तेव्हा त्या लोकांनी तिथल्या चौपाटीवर खूप मस्ती केली होती आणि नंतर ते गेटवे ऑफ इंडियाला सुद्धा पाहायला गेले होते. त्यावेळेस त्यांना वाटले होते की रात्रीचं जेवण हॉटेल ताजला करूया, पण 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करणे तिच्या कुटुंबाला परवडणार नव्हते. पण त्यावेळेस तिला मुंबई हे शहर खूप आवडायचं. आज मुंबईला जायचं कळल्यावर ती खूप खुश झाली होती, पण तिला राहून राहून वाटत होतं की यांनी हनीमूनसाठी मुंबई हे शहर का निवडलं. हर्षवर्धनच्या मोबाईलवर बोलण्यातून कळाले होते की हर्षवर्धनचे मुंबईला ऑफिस आहे आणि तिथल्या कामासाठी त्यांनी मुंबई हे शहर निवडलं होतं. एअरपोर्टवर उतरल्यानंतर ते दोघे टॅक्सीमध्ये बसून हॉटेलपर्यंत जाणार होते. रस्त्यातच त्यांचा डोळा लागला. जेव्हा जाग आली तेव्हा हॉटेल ताज समोर यांची टॅक्सी उभी राहिली होती. त्यांची रूम त्याच हॉटेलमध्ये बुक केली होती. पायलचं तर स्वप्नच पूर्ण झालं होतं. तिला खूप आनंद झाला होता, पण ती तिचा आनंद कोणासोबत शेअर करणार? हर्षवर्धन सोबत. हर्षवर्धन तिला सोडून पुढे निघून गेला होता. पायल त्याच्या पाठीमागे पळून पळून हॉटेलच्या रूम मध्ये पोहोचली होती. हर्षवर्धन हॉटेलमध्ये जाताच टीव्ही लावला आणि बातम्या पाहू लागला. खिडकीच्या बाहेर समुद्राच्या लाटांवर सूर्याची किरणे चमकत होती. असं वाटत होतं की जसं काही त्या लाटांवर हिरे चमकत होते. हर्षवर्धनचा फोन आला होता आणि तो फोनवर बोलता बोलता रूमच्या बाहेर निघून गेला होता. पायल आपल्या स्वप्नातल्या शहराला पाहण्यात मग्न होती आणि इकडे हर्षवर्धन फोनवर बोलत होता की मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचे आहे. माझा इथे श्वास कोंडत आहे तिच्या सोबत राहून. हर्षवर्धनने कॅब बुक केली आणि मुंबईच्या ऑफिसमध्ये निघून गेला. त्याला थोडा वेळ पायलची आठवण आली. खरंच पायल त्या लाल रंगाच्या सिफॉनच्या साडीमध्ये कोणत्या अप्सरेपेक्षा कमी नव्हती वाटत आणि त्यांच्यात तिचं हसणं, तिच्या हास्याची कोणी पण प्रेमात पडेल. पण त्याने लगेच मनात आले विचार झटकले. हर्षवर्धनचा लग्नावर मुळीच विश्वास नव्हता. त्याने आपल्या वडिलांचा 3 वेळा घटस्फोट होताना बघितला होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचं आई वडिलांचं भांडण होत असे आणि शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत जात असे. त्याच्या वडिलांनी पुनर्विवाह केला होता, पण तो पण टिकत नसे. हर्षवर्धनला वाटत होतं की पैसे नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. खरी पैशातच ताकद आहे. बऱ्या पैशाने कोणती पण नाती आपण विकत घेऊ शकतो. त्याने मनापासून ठरवले होते की दिवसभर तो पायलला फोन करणार नाही आणि तिचा फोन उचलणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत पायलला खूप राग येईल. ती त्याच्याशी भांडण करेल आणि काही दिवसातच त्यांचा घटस्फोट होईल आणि शेवटी तो एक स्वतंत्र जीवन जगू शकेल. पण 26 नोव्हेंबर 2008 ची संध्याकाळ त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहून आली होती आणि त्या रात्री असं काही घडलं की ते घडायला नव्हतं हवं. 2 वर्षानंतर हर्षवर्धन एका स्टेशनरीच्या दुकानात जाऊन काही पुस्तके चालत होता आणि एक पुस्तक आवडल्यानंतर ते विकत घेतलं आणि त्यानंतर साड्यांच्या दुकानात जाऊन 2 लाल रंगाच्या साड्या घेतल्या आणि ड्रायव्हरला बोलला की माता सतीच्या मंदिरात चला. तेव्हाच त्याचा फोन वाजला. फोनवर त्याचे वडील होते आणि ते म्हणाले, हर्षवर्धन तू कुठे आहेस? पप्पा मी मंदिरातून सरळ हॉस्पिटलला जाणार आहे. दुपारपर्यंत ऑफिसला पोहोचेल. हर्षवर्धन मला तुझी गरज आहे. तिला तू विसरून जा. ती कधीच. पप्पा बस करा, पुढे काहीच बोलू नका. मी येतो म्हणलं ना. हर्षवर्धन पहिल्या देवीच्या मंदिरात जातो आणि एक साडी देवीला अर्पण करतो आणि दुसरी साडी घेऊन सरळ हॉस्पिटलमध्ये येतो. त्याच्या एका हातात पुस्तक होतं आणि दुसऱ्या हातात साडी. हॉस्पिटलमधल्या रूमचा दरवाजा खोलतो आणि पायल आवाज देऊन आत येतो.
पायल हॉस्पिटलच्या बेडवर झोपून होती. तिच्या शरीराला भरपूर मशीनरी लावल्या होत्या. ती 2 वर्षापासून कोमात होती. हर्षवर्धन तिच्या शेजारी बसतो आणि पुस्तक वाचायला चालू करतो. थोड्या वेळाने नर्स आतमध्ये येते आणि हर्षवर्धनला नर्सला साडी देतो आणि म्हणतो, ही साडी पायलला नेसवा प्लीज. आज आमचा दुसरा लग्नाचा वाढदिवस आहे. खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता. फक्त एकदाच डोळे उघड पिल्लू, मी तुला कुठेच माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. त्याच वेळेस हर्षवर्धनचा जुना मित्र विकास तिथे येतो. विकास हर्षवर्धनला मोबाईल मधला एक व्हिडिओ दाखवतो. जी व्हिडिओ 2 वर्षापूर्वी त्या झालेल्या घटनेची होती, ज्या घटनेने हर्षवर्धनचं आयुष्यच बदलून टाकलं होतं. हे बघ्यामध्ये पायल सुद्धा दिसत आहे. हर्षवर्धन खूप मन लावून पाहतो. ती व्हिडिओ ताज हॉटेल मधल्या CCTVची होती. पायल जोरात पळत येत होती आणि बंदुकीच्या गोळीचा जोरात आवाज येतो. हर्षवर्धनला ते दृश्य सगळे जिवंत दिसत होतं. 2 वर्षापूर्वीचा दिवस, जेव्हा हर्षवर्धनने दिवसभर पायलचा फोन उचलला नव्हता आणि रात्री 8 वाजता हॉटेलमध्ये आला होता. त्याने विचार केला होता की पायल आता मला रागाने खूप उलटसुलट बोलेल आणि मी ते बोलणं रेकॉर्ड करीन, जे घटस्फोट मिळायला मदत होईल. हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा खाली कॅफेमधून कोणीतरी जोरात आवाज दिला, हर्षवर्धन हर्षवर्धन. ते मागे वळून पाहिलं तर पायल एका बाईसोबत हसून बोलत होती. ही बाई पायलची मावशी होती. लग्नाला येऊ शकली नव्हती म्हणून पायलला इथे भेटायला आली होती. हर्षवर्धनने शेवटचं पायलला हसताना पाहिलं होतं, कारण त्यानंतर सगळंच बदलून जाणार होतं. हर्षवर्धन 2 कॉफी ऑर्डर करतो आणि विचार करतो की पायलला सगळं खरं खरं सांगून तिच्याशी घटस्फोट घेऊ. मावशी निघून जाते आणि तिला सोडायला पायल बाहेर गेलेली असते. हर्षवर्धन हॉटेलमध्ये खालीच असतो. थोड्या वेळाने अचानक पायल जोरात पळत येते आणि हर्षवर्धनचा हात पकडून तिथून घाईघाईत निघायला सांगते. हर्षवर्धनला पटकन काहीच समजत नाही. जेव्हा पाठीमागून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येतात तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. ते 2 आतंकवादी पटापट लोकांवर गोळ्या चालवत होते आणि तिथले लोक जमिनीवर मृत पडत होते. पायल आणि हर्षवर्धन तिथेच एका भिंतीच्या आडोशाला लपून बसतात. त्यावेळेस एक छोटा मुलगा तिथून जोरात पळत असतो. पायल आपल्या जीवाची पर्वा न करता तिथून बाहेर निघते आणि त्या मुलाला कडेवर घेऊन परत माघारी पळते. काही पण होऊ शकत होतं. पायलला अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकताना पाहून हर्षवर्धन तिच्याकडे एकटक पाहत होता. एका परक्या मुलासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकला होता. त्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन पायल जोरात पळत होती. तिला हॉटेलमधले आज सगळे रस्ते माहिती पडले होते. आज ती दिवसभर हॉटेलमध्ये फिरत होती. अचानक तिला मागून आवाज येतो, छोटू छोटू. पायल मागे वळून पाहते तेव्हा मुलाची आई ओरडत पळत येत होती. पायल त्या मुलाला त्याच्या आई वडिलांकडे देते. त्या आई वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर येत होते. ते पायलचे सारखे सारखे आभार मानत होते. हर्षवर्धन हे सगळं खूप बारकाईने पाहत होता. पायल छोट्या मुलांसारखा हर्षवर्धनचा हात पकडून इकडून तिकडे पळत होती. त्यांची रूम 6व्या मजल्यावर होती. जेव्हा ते त्यांच्या मजल्यावर पोहोचतात तेव्हा तिथे आग लागलेली होती. हर्षवर्धन खूप घाबरलेला असतो. त्या उलट पायलने न घाबरता ह्याच्यातून बाहेर कसं निघायचं तोच विचार करत होती. तिथल्याच एका स्टोर रूम मध्ये ते लपून बसतात आणि पूर्ण रात्र त्या स्टोर रूम मध्ये निघून जाते. तिथे अजून 10-12 लोक लपून बसलेली असतात. हॉटेलवर गोळीबार होऊन 24 तास उलटून गेलेले असतात. बाहेर काय चाललं आहे हे त्यांना समजत नव्हतं. कधी कधी कॉरिडॉरमध्ये काहीतरी हालचाल होत असे आणि मध्येच सगळं शांत होत असे. 3ऱ्या दिवशी त्यांना तिथे पोलीस असल्याची जाणीव होते. पोलीस आवाज देत होते की आता सगळं व्यवस्थित आहे, सगळं काही शांत झालं आहे, तुम्ही आता बाहेर येऊ शकता. पायल, हर्षवर्धन आणि तिथे लपलेले सर्व लोक हळूहळू बाहेर येतात. पोलीस त्यांना एकाला बाहेर काढण्यास मदत करत होती. तेव्हा समोरून अचानक 2 आतंकवादी येतात ज्यांच्या हातात 2 मोठ्या बंदुका होत्या आणि एक आतंकवादी हर्षवर्धनच्या डोक्यावर बंदूक ठेवतो. हर्षवर्धन घाबरून तिथे स्तब्ध उभा राहतो. हर्षवर्धनच्या गळ्याला पकडून आतंकवादी स्वतःकडे ओढतात आणि म्हणतात, जर कोणी काय करण्याचा प्रयत्न केला तर याला मारून टाकेन. हर्षवर्धनला ओढत सरपटत आतंकवादी घेऊन चाललेले असतात. पोलीस सुद्धा तिथेच उभे असतात. ते काहीच करू शकत नव्हते. तेव्हा अचानक पायलमध्ये कोणती शक्ती येते काय माहीत. तिथूनच ती वाघिणीसारखी पळते आणि जोरात ओरडून म्हणते, सोडा माझ्या नवऱ्याला. पायलला असं पळताना पाहून हर्षवर्धनला ती साक्षात देवी दिसते. बहुतेक असंच सती माताने आपल्या नवऱ्याचे प्राण यमदूतापासून वाचवले असतील. हॉस्पिटलमध्ये पायल जवळ बसून हर्षवर्धन जुन्या आठवणीत होता.
तेव्हाच त्याचा मोबाईल वाजला आणि तो जुन्या आठवणीतून बाहेर आला. त्याच्या वडिलांचा फोन होता. हर्षवर्धन फोन उचलून म्हणाला, हो पप्पा, निघतोच आहे. हर्षवर्धनचे पप्पा तर खूप चिडले होते. ते चिडून म्हणतात, मीच तुझं लग्न बळजबरीने केलं होतं आणि आता मीच म्हणतो की तिला तू सोड. ती एक जिवंत प्रेत आहे जे कधीच उठू शकत नाही. ती कोमातून कधीच बाहेर येऊ शकत नाही. तू माझा एकुलता एक मुलगा आहे. आपल्या एवढ्या मोठ्या साम्राज्यात बिझनेसमध्ये तुझी गरज आहे. तू का तिच्यासाठी स्वतःचं आयुष्य खराब करून घेतोस? 2 वर्ष झालं ती शुद्धीवर आली नाही. जी आता येईल. हर्षवर्धन हे सगळं ऐकून खूप दुःखी होतो आणि फोन कट करतो. तो हळूच उठतो आणि आपल्या पायलच्या कपाळावर किस करून म्हणतो, हॅपी अॅनिव्हर्सरी डिअर. हर्षवर्धनचे डोळे भरून येतात आणि तो पळतच हॉस्पिटलच्या बाहेर येतो. गाडीत बसल्यावर भरल्या डोळ्यांनी हर्षवर्धन खिडकीच्या बाहेर पाहतो. त्याला आठवतं की कसं त्या आतंकवादीने हर्षवर्धनला पकडलं होतं तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता पायलने त्यांच्यावर उडी मारली होती. तेव्हा दुसऱ्या आतंकवादीने पायलवर गोळी चालवली होती. गोळी सरळ तिच्या मणक्यात घुसली होती आणि ती हर्षवर्धनच्या अंगावर पडली होती. हर्षवर्धन जेव्हा तिच्या पाठीवर हात ठेवतो तेव्हा त्याचे हात पूर्ण पायलच्या रक्ताने भरले होते. त्याच वेळेस जोरात गोळ्यांचा आवाज येतो. पोलिसांनी त्या 2 आतंकवाद्यांना गोळी मारून ठार केले होते. पायलने खूप हिमतीने हर्षवर्धनचाच नाही तर तिथल्या प्रत्येक लोकांचा जीव वाचवला होता. पण ती स्वतःचं जीवन आणि मरणाच्या दारात उभी होती. त्या 2 वर्षात हर्षवर्धनने काय माहिती कित्येक लोकांचे टोमणे ऐकले होते. कितीतरी लोकांनी त्याला पायलला सोडून पुढे जाण्यास सांगितले होते. एक ती संध्याकाळ होती जेव्हा हर्षवर्धन पायलपासून सुटकारा पाहण्यासाठी काहीही करू शकत होता. आणि आज तो दिवस आहे की हर्षवर्धन कधी मंदिराच्या पायऱ्या सुद्धा चढत नव्हता. तो प्रत्येक मंदिरात जाऊन पायलचं आयुष्य मागत होता. हर्षवर्धनचा फोन परत वाजतो. फोन हॉस्पिटलमधून होता. पाहून हर्षवर्धन खूप घाबरतो कारण या 2 वर्षात कधी कधी पायलची कंडिशन खूप क्रिटिकल होत होती. कधी कधी तिचे हृदयाचे ठोके खूपच वाढत होते तर कधी कधी खूपच कमी होत होते. हर्षवर्धन मोठमोठ्याने डॉक्टरांना बोलावून तिचे उपचार चालू ठेवले होते. तो खूप घाबरला होता. त्याच्या मनात विचार यायचे की पायल त्याला कायमची सोडून तर नाही ना जाणार. त्याच्या मनात पायल सोबत आयुष्य घालवण्याची इच्छा होती. ती तिथे संपून जाईल. कारण असे काही झाले तर हर्षवर्धन कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही. हो, कारण हर्षवर्धन आता पायलच्या प्रेमात होता. तो तिच्यावर खूप प्रेम करू लागला होता. तो पायऱ्यांवरून पळत पळत जाऊन पायलच्या रूम पर्यंत पोहोचतो. रूम मध्ये पाहतो तर बेड रिकामा होता. तो वेड्यासारखा हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे पळत होता तेव्हा त्याला पायलचे डॉक्टर दिसतात जे खूप घाईघाईत पुढे चालले होते. ते डॉक्टर हर्षवर्धनला पाहतात तेव्हा म्हणतात, रिलॅक्स, एक खुशखबरी आहे. पायलच्या हाताने थोडीशी हालचाल केली. जेव्हा नर्स तिचे कपडे चेंज करत होती तेव्हा पायलने नर्सचा हात हलकासा दाबला. हा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्हाला वाटतं की पायल आता लवकरच रिकवर होईल. हर्षवर्धन तिथेच खुर्चीत बसतो. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव नव्हते घेत. जेव्हा पायल त्याला हसून पाहायची तेव्हा तो तोंड फिरवून बाहेर पाहायचा आणि आज तेच हसणं पाहण्यासाठी हर्षवर्धन तडपत होता. तिचं तडप बघूनच हीर रांझ्यामध्ये होती. तेच प्रेम जे रोमिओ आणि ज्युलिएट सोबत झालं होतं आणि तेच प्रेम हर्षवर्धनला पायल सोबत झालं होतं. आज हर्षवर्धन पायलच्या घरी येण्याची वाट पाहत होता. पायल आता पूर्ण व्यवस्थित झाली होती आणि आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी येणार होती. हर्षवर्धनला पूर्ण परफेक्ट पाहिजे होतं त्यामुळे तो घरी तिची वाट पाहत होता. त्याने पायलच्या आवडीचे फूल रजनीगंधाने सगळ्या घराला सजवले होते. नवीन नवरीचे जसे जल्लोषात स्वागत करतात अगदी तसेच त्याने घर सजवले होते. किचन मध्ये पायलच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले जात होते. पायलच्या कपाटामध्ये हर्षवर्धनने सगळ्या तिच्या आवडीच्या कलरच्या साड्या ठेवल्या होत्या. त्यावर मॅचिंग दागिने, चपला, अगदी एक महाराणी सारखं त्याने केलं होतं. त्याने सगळं काही पायलच्या आवडीचंच केलं होतं. या 2 वर्षातले प्रत्येक क्षण हर्षवर्धन पायलसाठी जगत होता. हर्षवर्धनने घरी पायलचे मम्मी पप्पा, मावशी, काका, भाऊ, बहीण आणि तिच्या काही मैत्रिणी सुद्धा बोलावल्या होत्या. हर्षवर्धनचे मम्मी पप्पा पायलला हॉस्पिटलमधून घेऊन घरी येतात. येताच पायलला घरातल्या बायका ओवाळतात. तिचे दांड्याचे माप ओलांडायला सांगतात आणि पायलला सौभाग्य आणि धनाची देवी स्वरूप कलशामध्ये तांदळाने पायाने आतमध्ये ढकलून प्रवेश करते. आज पायलला ते घर, घरातली माणसे आणि त्यांची रूम काहीशी फरक वाटत नव्हतं. ते सगळं त्या जन्मोजन्मापासून तिचंच होतं. संपूर्ण घर पायलच्या येण्याने खुश होतं. पायलची नजर तर हर्षवर्धनवर होती आणि हर्षवर्धनची सुद्धा पायलवर.
पायलला तिच्या मम्मी पप्पांना पाहून खूप आनंद झाला होता आणि तिच्या आनंदात हर्षवर्धनचा आनंद अजून वाढला होता. पायल जेव्हा हसत होती तेव्हा तिच्या हास्यामध्ये हर्षवर्धन पूर्ण बुडून जायचा आणि अशा प्रकारे हर्षवर्धन आणि पायलने सर्वांचा आशीर्वाद घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात केली.